हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आदर्श कलानी नगरी साधू संतांच्या पावन पद स्पर्शाने भव्य दिव्य लोकार्पण सोहळा व हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचा झाला कार्यक्रम जिल्हा माळी समाज व खानदेश माळी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक मेळावा श्री शाहू नाट्य मंदिरात घेण्यात कलानी नगरीत साधू संतांच्या पावन पद स्पर्शाने भव्य दिव्य असा 10 ते 12 लोकार्पण सोहळा झाला व हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले। श्री श्री 1008 महंत आयुर्वेदाचार्य स्वामी माधवानंदजी सरस्वती महाराज गुरु माऊली यांच्या सह हरिद्वार पंढरपूर त्र्यंबकेश्वर येथील संत उपस्थित होते। माननीय पर्यटन मंत्री जयकुमार राव यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सामाजिक सभागृह बांधणे, लोकवर्गणीतून झालेले कामे, नवीन इमारत, हनुमान मंदिर जीर्णोद्धार, गोरगरिबांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आनंदराव बागुल व सौ वंदना बागुल यांना प्रियंका फाउंडेशन व पक्ष पोलीस तर्फे दुचाकी गाडी भेट दिली। या कार्यक्रमाला संजय शर्मा, प्रभाकर चव्हाण, डॉक्टर तुषार सेवाळे, आनंदराव बागुल, वंदनाताई बागुल, कमलेश पाटील, सरपंच दगडूलाल टाटिया, मनोहर बदाने, विजय टाटिया आदी सर्व मान्यवर गावातील ग्रामस्थ महिला सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातील सिंदखेड तालुक्यातील खलानी गावापासून समाजाची सेवा करत खलानी गावचे सरपंच विजय टाटिया गेली 15 ते 20 वर्षापासून सरपंच म्हणून काम पाहत आहेत। खलानी गावाचा न भूतो न भविष्य असा विकास केला करा। बघितले तर ध्येय आणि महत्वाकांक्षा या 2 शब्दात कमालीचे अंतर आहे। विजय टाटिया यांनी एकदा जे ठरवले ते ठरवले, मग त्याला पूर्ण विराम दिल्याशिवाय शांत राहत नाही। आजचा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील असा हा कार्यक्रम घडून आणला। जवळपास 12 कार्यालयाचे उद्घाटन झाले। मंदिर, व्यायामशाळा, जिम, समाज मंदिर असे भव्य मंदिरांचे उद्घाटन झाले। याच्यासाठी लागणारा शासकीय निधी हा जवळपास 35 लाख रुपये होता। आम्ही गावकऱ्याच्या मदतीने व माझ्या स्वतःच्या मदतीने आम्ही जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून गाव प्रशस्त व चांगलं केलेलं आहे। याच्यापुढे असेच गाव मिळून आम्ही असेच कामं करत राहणार। लोकांचा निधी हा लिमिटेड असतो, शासनाचा निधी हा लिमिटेड असतो। त्या निधीवर पूर्ण काम आपण करू शकत नाही। त्याच्यातही फार राजनीती असते, हा कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे। आणि मी तोंडाने फार विचित्र माणूस असल्यामुळे मला निधी द्यायला फार लोक विचार करतात, म्हणून मी काही कोणाची पर्वा करत नाही, कोणा दारापुढे जात नाही। कोणी मंत्री असेल तर मला काही कोणाची पर्वा नाही। माझे काही 2 नंबरचे धंदे नसल्यामुळे मी काही कोणाकडे लाचारी करायला जात नाही। माझ्या जीवनात जेवढा मी पैसा कमवलेला आहे त्या जनतेने मला निवडून दिलं आहे, त्या जनतेने माझ्यावर सेवा केलेली, त्या जनतेसाठी मी माझ्या अंगावरचे कपडे राहिले तरी चालेल, पण या गावाची सेवा मी शेवटपर्यंत करेल हेच मी सांगतो। अनेक विकास कामांचे उद्घाटन झाले। जवळपास 10 ते 12 कामं या ठिकाणी सरकारचा निधी नसतानाही अशी जवळपास 3-4 कोटीची कामं हे या ठिकाणी साकार झालेली। त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय असेल, विविध सभागृह आहे, गावाचे प्रवेशद्वार आहेत, एक मोठं हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी बांधण्याचा मानस विजयजी टाटियांचा आहे। एकच म्हणाल की एक माणूस सगळ्या गावाला एकत्रित करून या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून जे विकास कामं या गावामध्ये केली त्याचा आदर्श राजकारणात आणि समाज जीवनात अनेकांनी घेतला पाहिजे। पदरचा पैसा मोडून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून जनतेचा विकास करणं ही खूप मोठी गोष्ट असते। सरकारच्या निधीमधून विकास करणं हा भाग वेगळा, परंतु सरकारचा निधी मिळो अथवा न मिळो त्यात आपल्या खिशातले पैसे खर्च करून, आपल्या कमाईचे पैसे खर्च करून गोरगरिबांच्या विकासासाठी गावात वेगवेगळी विकासाचे मोठ्या मोठ्या इमारती उभं करणं हे खूप मोठं जिकिरीचं काम विजूभाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज या संबंध कार्यक्रमात लोकांचा जो उत्साह मी बघतोय की गावाचं खऱ्या अर्थाने परिवर्तन करणारा असा एक युगपुरुष आमच्या गावात जन्माला आला, याचं समाधान प्रत्येक माय भगिनीच्या चेहऱ्यावर मला बघायला मिळालेलं। मी विजूभाऊंना त्यांच्या या गावाच्या विकासाच्या उपक्रमासाठी, त्यांचा राजकीय पक्ष कुठला मला माहीत नाही, त्यांचा नेता कोण आहे हेही मला माहीत नाही, परंतु जनतेला सर्वमान्य त्यांनी जी सर्वात मोठी जनतेला जी त्यांनी किंमत दिलेली आहे
आणि त्या जनतेसाठी मला काही करायचं, या गावासाठी मला काही करायचं, या भावनेतनं त्यांना आई जगदंबा आणि महाबली हनुमान त्यांना शक्ती देव आणि त्यांनी असंच विकास कामात पुढे. वधूवर परिचय मेळाव्यातून समाजाला दिशा द्यावी. माळी समाजाच्या मेळाव्यात 300 वधूवरांचा परिचय दिला. वधूवर परिचय मेळाव्यामुळे वेळ व पैशाची बचत होते, तसेच समाज बांधव एकत्र येतात. मेळाव्यातून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. खानदेश माळी महासंघातर्फे वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला. अध्यक्ष हनुमंत वाडिले, मुन्ना वाडिले, गुलाब माळी, नगरसेवक रामकृष्ण कलाने, राजेंद्र तावडे, ज्ञानेश्वर माळी, राजेंद्र माळी, सुरेश माळी, विलास माळी, गंगाधर माळी, ललित माळी, नगरसेविका नलिनी वाडिले, अरुणा माळी, वैशाली कलाने, सुनीता माळी, रुपाली जगताप, इंदुबाई तावडे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. वाडेल यांच्या अध्यक्षतेखाली आज जो कार्यक्रम होतो आहे, धुळे जिल्हा माळी समाज व वधूवर परिचय मेळावा आणि त्यासोबत खानदेश माळी महासंघ यांच्या वतीने आज धुळे जिल्ह्यातून तमाम धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून तमाम वधूवर परिचय देण्यासाठी आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. अहोरात्र कष्ट करून आपल्या सर्व समाज बांधवांनी या मेळाव्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. साधारणतः इथे 3 ते 4 हजार लोकांचा जमाव ठिकाणी आलेला आहे आणि ह्या लोकांच्या माध्यमातून सर्व कष्टकरी जनतेच्या माध्यमातून ह्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. सन्माननीय हनुमंतप्पा वाडिले, विलासराव माळी यांच्या अथक प्रयत्नातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी रीतीने पार पडतो आहे. या कार्यक्रमासाठी अनेक समाज बांधवांच्या तसेच सामाजिक आर्थिक अनेक दृष्टीतून मेळावा असा संपूर्ण पार पडलेला आहे. या मेळाव्यासाठी आपल्या माळी समाजातील सर्व बांधवांचे मनस्वी या ठिकाणी आभार मानतो.